राज्यात पावसाआदली कामां तिश्तत पडल्यात। एक दोनदा पडलेल्या पावसान पराक्रम दाखयलो। झाडा पडून भोव लुकसाण जाले। हे फाटभुंयेर मुख्यमंत्र्यान ताकतिकेन पावलां उबारल्यात। पावसा आदल्या कामां खातीर महानगरपालिका, पालिका आनी पंचायतीत फंड पावल्यात। मुख्यमंत्र्यानच तशी माहिती दिली। बेमोसम पावसान आपलो प्रताप दाखयला। जायते कडेन पालिका आनी पंचायतींनी पावसा आदली कामां केल्लीच नात। एकाच पावसान लोकजीण झोडपून काढली। कांय कडेन झाडां कोसळ्ळी, कांय कडेन लायटी खांब्यांच्यो वायरी तुटल्यो, लोक काळखात उरलो। मुख्यमंत्र्यान पावसा आदल्या कामां खातीर बेगोबेग महानगरपालिका, पालिका आनी पंचायतीक फंड दिला। धोकादायक झाडां ताबडतोब कापून उडोवपाचे अधिकार पंचायतीकय दिल्या। स्पेशली एलोकेशन ऑफ द फंड फॉर द मान्सून प्रिपरेशन्स आमी एमर्जन्सी फंड्स जे आसा पळय न्ही मान्सून प्रिपेर्डनेस म्हणून त्यांच्या कडेन दिता। CCP कडेन 1 लाख रुपया, बी म्युनिसिपालिटी हांच्या कडेन 50,000 रुपया आनी पंचायती कडेन 25,000 रुपया हो प्रिपेर्डनेसा खातीर। इवन दो डिजास्टर मॅनेजमेंटान तांकां आमी सेपरेटली परत फंड दिता। आतां आसलेली रस्त्यार ही झाडां पडोंक पावल्या आसतली, आमच्या फायर सर्विसीसची आमी क्रेन दिता। ती क्रेन घेवन सगळे सरपंच, पंच आसा पळय न्ही आनी आमदार हांच्यांनी इनिशिएटीव्ह घेवची। रस्त्यार किंवा खंयच्याय घराचेर जर झाड पडपाचें रिस्की आसा जाल्यार आमचो कलेक्टर डायरेक्टली ऑर्डर दिता, कारण पडल्या उपरांत मागीर पश्चाताप करण्यात काय अर्थ नासता। म्हणून ते झाड कट करपा खातीर आमी पयशेय बी आमचो कलेक्टरा कडेन, डेप्युटी कलेक्टरा कडेन, म्युनिसिपालिटी कडेन आनी पंचायती कडेन, म्हणजे आमी जशें म्हटलें 50,000, 75,000 सेपरेट फंड डेप्युटी कलेक्टरा कडेन आसता, जेणे करून ते पयलींच झाड मारचें किंवा रस्त्यार आसलेली झाडां मारची, लायटीर खंयची पडटा आसत जाल्यार ती झाडां मारची। हेज्या खातीरय बी आमी ही सगळी तयारी करता। ओके, आमच्या कडेन डिजास्टर अलर्ट वाया कॅप इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टम ही आमच्या कडेन आल्तीन हांगासर आमच्या कडेन आसा, जेणे करून आमी मॅसेज पास ऑन ही सगळ्या जवळपास 11 सेंटर्स डिजास्टर मॅनेजमेंटाच्यो बिल्डिंग्स आमी 11 जाग्यार वेगवेगळे कडेन तयार केल्ल्यो आसा। एनी टायम आमकां जर इवॅक्युएट करून कोणाक दवरपाचें जाल्यार तितके प्रिपेर्डनेस हे सदोदीत आमच्या कडेन आसता। ताज्या खातीर ती सगळी प्रिपेर्डनेस हे आमी दवरता। वेल ड्युरींग द रेड अलर्ट म्हण किंवा बाकीचे कोणेकूय आमकां शिफ्ट करचें पडलें आसत जाल्यार तितकें हें करता। मॉक एक्सरसायजीस, ट्रेनिंग प्रोग्राम, डिजास्टर प्रिपेर्डनेस आनी कॅपेसिटी बिल्डींग हे कंटिन्युअसली म्हणजे वर्सभर वेगवेगळे आसतात, बट पावसान आमी मॉक एक्सरसायजूय घेता आनी ट्रेनिंग प्रिपेर्डनेस विथ द हेल्प ऑफ जिपार्ड आमी वेगळी ट्रेनिंग दिवपाक जाय पळय न्ही, ती मिटींग जी आसा ही वेगवेगळ्या पद्दतीन आमी हाजी घेयत आसता। ओके, एन्युअली जॉयंट HADR एक्सरसायज मिटींग आनी फॉर डिजास्टर रिलीफ कॉन्फरन्सीस ही वेगवेगळ्या फावटी अटेंड करता आनी आमचे वेगवेगळे ऑफिसर्स ह्यो मिटींग्स ज्यो आहा पळय न्ही डिजास्टर मॅनेजमेंट कसो ट्रीट करप हाजी अटेंडूय करून गेले। आमी टायम टू टायम हांगासर आशिल्ले नेवी, रेल्वेज आनी कोस्टल फोर्सीस जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे हांगासर आसा ते आयच्या मिटिंगेक प्रेजेंट आशिल्ले। तांच्याय कडल्यान टायम टू टायम जी आमकां मदत घेवपाक जाय ती टायम टू टायम मदत ही आमी तांच्या सगळ्यां कडल्यान घेता। ओके, आमी एअरपोर्ट आनी हाजेर सुद्दां म्हणजे फायर आनी बाकीच्या एमर्जन्सीची मॉक ड्रील जी घेवपाक जाय आसली पळय न्हू, ती मॉक ड्रील ही दोनूय इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आनी हाजेर दोनूय घेतल्या। दीस टायम द ONGC ही बी आमकां खूब मोठ्या प्रमाणात हेल्प करता। ONGC इज एन इन्स्टिट्यूट वीच इज स्पेशली एस्टाब्लिश्ड फॉर द डिजास्टर मॅनेजमेंट। दे आर गिविंग द ट्रेनिंग फॉर द होल कंट्री, इवन दो द इंटरनॅशनल क्लायंट्स तांच्या कडेन येवन ट्रेनिंग घेवन वता। फॉर वी आर इन टच वीथ देम ऑल्सो, सो दे आर ऑल्सो गिविंग द ट्रेनिंग, एडवान्स ट्रेनिंग इन द इन्स्टिट्यूट एट द बेतूल। हे आमकां वेगवेगळ्या हॅजार्डस किंवा कंडिशन्स कशी ट्रीट करची म्हणजे ह्याच्या खातीरूय बी तांच्या कडल्यान ONGC कडेन बी वी हॅव डन द टायअप सो दॅट आमचे फायर आसतले, पुलीस आसतले, हे सगळे टायम टू टायम तांच्या कडल्यान ट्रेनिंग घेवन येता। आमचे डेप्युटी कलेक्टर्स आनी हांच्या वेगवेगळ्या फावटी वेगवेगळ्यो ट्रेनिंग, ओरिएंटेशन प्रोग्राम्स हे सगळे आमी सगळे जाण ट्रेन करता। गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी भक्ती पैबाळगी।